आपण पाहू शकाल वालगावचे उल्हास शेठ आणि त्याच्यानंतर उल्वे 40+ मास्टरचा चित्ता म्हणून ज्यांची ओळख विशालभाई मुडवे हे देखील स्पर्धेचा आनंद घेत. विशालभाई आणि उल्हासभाई आपलं सहर्ष स्वागत. 2 ओव्हरचा खेळ संपला. 22 धावा स्कोर कार्ड वरती आल्याने कमालीचं षटक आपण पाहिलं. कमबॅक करून घनश्याम पाटीलचं चर्चा केली आपण प्रयास कोळीबद्दल. तो देखील आयकॉन आणि त्याच वेळेला आपण पाहिला तर अलिबागच्या स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून घनश्याम देखील त्या ठिकाणी भूमिका साकारण्याची संधी मिळाली. यंदाचा हंगाम घनश्यामचा दमदार राहिला. एकमेव अपवाद आपण जर पाहिला तर अलिबागचा आबूने त्याला घाम फोडला होता रायगड प्रीमियर लीग मध्ये. परंतु खरं तर त्या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड त्याला मिळाली आणि तो संघ दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी देखील राहिला. त्यामुळे हा योगायोग देखील त्या संघासाठी घनश्यामच्या वतीने चांगला राहिला. अर्णा 11 पोगाव कोलाड या संघामध्ये हा खेळाडू खेळला आणि अक्षरशः घाम काढला होता आबूने घनश्यामचा. परंतु घनश्यामने त्यानंतर आत्मपरीक्षण केलं. कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असं म्हणतात आणि त्यानंतर प्रत्येक स्पर्धांमध्ये घनश्याम हे नाव चर्चेमध्ये राहिलं. ॲज अ बॉलर ॲज अ बॅटर अष्टपैलू कामगिरी घनश्यामच्या माध्यमातून झाली. परंतु समोर त्या ठिकाणी असतील अजित कोळी धाबा बनवायच्यात. फिरून मारला बॉलला हाफ ट्रॅकर गती कमी होती. डीप मध्ये फिल्डर आहे आणि त्याच्या डोक्यावरून बॉल चालला. वाट पाहिली आणि वाट लागली. बॉल चालला 1 बाउन्स ओव्हर द लाईन सीमा पार चौकार. दरम्यान आपण पाहू शकाल नीरजभाई कोली घारापुरी आणि संपूर्ण मित्र परिवाराचं या ठिकाणी शुभागमन त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती रोहन घरात जॉन्टी यांच्या वतीनं नीरज कोली आणि घारापुरी मित्र परिवार यांना विनंती असेल यावा. तसेच तनय कोली जितेश मात्रे चेतन माते आणि वैभव सुतार यांचं आगमन झालं यावा. आपलं सहर्ष स्वागत. पहिल्याच बॉल वरती सुजल घरचं स्वागत केलंय. हाफ ट्रॅकर यावेळेला आपण पाहिला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये झेल होईल का प्रयत्न केले तरी कॉटन बोल्ड क्या बात आहे. कमालीचे एफर्ट्स लगेच प्रत्युत्तर दिला. कटरचा वापर केला त्या ठिकाणी फसला अजित आणि इथे मात्र दुसरा धक्का बसला बॅटिंग करताना गणेशपुरी टीमला. विकेट त्या ठिकाणी मिळाला. कॉटन बोल्डच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला. रनिंग कॅच पाहायला मिळाली आणि त्याच वेळेला आपण पाहिलं नवीन खेळाडू 4थ्या क्रमांकावरती चाललाय प्रतीक कोळी. प्रथमेश कोळी प्रतीक कोळी हे 2 बंधुराज या दोन्ही भावांचं चांगलं योगदान या संघाला राहिलंय. परंतु एका बाजूला घनश्यामने जे कमबॅक करून दिलंय आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहिला तर आत्मविश्वास वाढलाय त्या ठिकाणी. स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहा या संघाचा तिसऱ्या षटकामध्ये आलेला गोलंदाज सुजल घरपती पहिला बॉल चौकार आणि त्यानंतर त्याचं कमबॅक त्याला विकेट मिळाला. नेक्स्ट मॅच पार्थ 11 बामणडोंगरी संघाचे संघनायक आणि मच्छिंद्र स्मृती धारावे संघाचे संघनायक टॉस साठी यावं. बिग फाईट आणखीन एक मोठी लढत तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. कराव्याच्या मैदानावरती पराभव धारावे संघाच्या पदरी आला. यावेळेला ऑन साइडला पूल करायचं होतं पण इथे फटका फसलाय. बॅटच्या स्टिकर हेडवरती बॉल चढला. थोडासा आपण पाहिला स्विंगिंग बाउन्सर आणि इथे आपण पाहिला आल्या पावली माघारी परतावं लागेल फलंदाज प्रतीक कोळीला. अजून एक धक्का असेल गणेशपुरी टीमला. श्रीकांत तुम्ही गाणे असे लावताय. समीर नाईकांचे आपोआप पाय थिरकायला लागले आहेत मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच सेलिब्रेशन होईल त्यांच्याही माध्यमातून जेव्हा संघ जिंकेल. अनेक वेळा आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलं. परंतु एका बाजूला आपण जमेची बाजू पाहिली तर विनेश डोलकर शांत उभा आहे नॉस्ट्रायकिंग एंडला. त्याला स्ट्राईक केव्हा मिळेल कारण आपण पाहिलं एका मागोमाग एक विकेट मिळतो आणि इथे आपण जर पाहिलं गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आलाय. त्या ठिकाणी सुजल घरत कमबॅक केलं. सलग 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये या ओव्हरमध्ये गेलेल्या आहेत. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 26 धावा धावफलकामध्ये नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय राहुल कोळी न्यू बॅटर. वाहा संघाने जर का हा सामना जिंकून दिला तर स्पिरिट फॉर लाईफ ग्रुप यांच्या वतीने तब्बल 5000चं कॅश प्राइज झालंय वाहा टीमला. स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहा. याही वेळेला फटका फसला. विकेट हॅट्रिक होऊ शकेल आणि झाले. क्या बात आहे.
चौथी हॅट्रिक या स्पर्धेमधली आणि चौथा खेळाडू आहे या स्पर्धेतला ज्याने हॅट्रिक पूर्ण केली आहे तो सुजल गरत. एकदा जोरदार डाव द्या सुजल साठी. सलग 3 विकेट. फ्रीट फॉर लाईफ ग्रुप यांच्या वतीने या हॅट्रिक साठी सुजल गरतला 1000चं पारितोषिक आलंय. कमालीचा कमबॅक बघा. डाव्या हाताचा हा गोलंदाज आहे आणि व्हेरिएशन दाखवत असताना मात्र या व्हेरिएशन मध्येच आपण पहिला फलंदाजांना आपल्या जाळ्यात खेचून घेतलं आणि सलग 3 विकेट त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळाले. बघा एकही फटका पहिल्या चौकारानंतर 30 सर्कलच्या बाहेर गेलेला नाही. हा खरं तर कमबॅक आहे सुजल गरतचा. पहिला बॉल त्याने टाकला होता, मागे टाकला होता आणि त्याच्यावरती आपण पहिला फिरून मारला चौकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर सलग 3 चेंडूवरती 3 विकेट सुजलच्या खात्यामध्ये गेल्यात. अजूनही वेळ गेला नाही. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय विकी डोलकर. अजून एक खरं तर अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी निर्जा 11 गणेशपुरी संघाचा विकी आणि त्याच्या बरोबरीने विनेश डोलकर हा खेळाडू नॉस्टॅकिंग इन उभा असेल. 8 बॉलचा खेळ बाकी. अभी नाही तो कभी नाही अशी कामगिरी या दोन्ही फलंदाजांना करावी लागेल. विकी अँड विनेश बी फॅक्टर या सामन्यामध्ये नक्कीच निर्णायक राहील. आजच्या रात्रीमध्ये चांगली धमाकेदार कामगिरी करावी लागेल. एक्सचा कव्हर डीप मध्ये फिल्डर आहे. त्याच वेळेला आपण पहिला शॉट एक्सचा कव्हर लॉंग ऑफ मध्ये फिल्डर उभा केला. शॉट बॅकवर्ड पॉइंट खोदून काढता पुढे आले होते. बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचायचं होतं आणि इथे आपण पाहिला बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल. जबरदस्त कमबॅक. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आणि त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये आल्या 4 आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या. आता शेवटचा बॉल बाकी आहे सुजल गरतचा आणि समोर असेल त्या ठिकाणी विकी डोलकर. कमबॅक केलंय सुजलने. याही वेळेला बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि इथे देखील 4 धावा खर्च करत विकेट हॅट्रिक पूर्ण केले सुजल गरतने. बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार डाव व्हायला हरकत नाहीये या खेळाडूसाठी.